आधी श्रीलंका, मग बांगलादेश आणि आता नेपाळ. तरुण रस्त्यावर उतरले आहेत, पण ही आंदोलनं खरंच काय सांगत आहेत? गेल्या 3 वर्षात भारताच्या 3 शेजाऱ्यांनी मोठी आंदोलनं आणि सत्तांतरं बघितली आहेत. पाकिस्तानातही तरुणांचा फेवरेट इम्रान खान तुरुंगात गेला आणि नवीन सरकार आलं. सत्तांतर होताना आंदोलन झालं नाही तितकंच. पण नुकत्याच 8 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळमध्ये दिसलेल्या आंदोलनाचे फोटो गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनाच्याच आठवणी जाग्या करतात. त्याआधी 2022 मध्ये श्रीलंकेतही लोकांनी सरकार विरोधात मोठं आंदोलन केलं. महागाई, इंधन तुटवडा आणि भ्रष्टाचारामुळे श्रीलंकेत आंदोलनं उसळली. त्यात तरुणांनी पुढाकार घेतला. राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांना देश सोडून पळावं लागलं. अरागलाया किंवा लोकसंघर्षाचा विजय म्हणून या घटनेची नोंद झाली. तेच बांगलादेशात विद्यार्थ्यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात आंदोलन केलं, जे देशव्यापी बनलं. पंतप्रधान शेख हसीना सरकारने आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. 300हून अधिक मृत्यू झाले. त्यानंतर उसळलेल्या आक्रमक आंदोलनात त्यांचं 15 वर्षाचं सरकार कोसळलं. तरुण म्हणाले, पुरे झाला अन्याय आणि दडपशाही. आज नेपाळमध्येही सोशल मीडिया बंदीमुळे तरुणांचा राग उसळला. पण त्यामागे आहे बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थैर्य. 21 मृत्यू झाले. पण नोकऱ्या, स्थैर्य आणि स्वातंत्र्यासाठी तरुणांचा आक्रोश जगाने पाहिला. हे सर्व काय सांगतं? दक्षिण आशिया हा जगातला तरुण भाग आहे. जगाच्या तुलनेमध्ये तरुणांची संख्या या देशांमध्ये जास्त. नेपाळमधली 20% लोकसंख्या फक्त 16 ते 25 वयोगटात आहे, तर बांगलादेशमधली 1/4 जनता तरुण आहे. पण नेते मात्र सर्वत्र 60-70 पार केलेले. तरुणांचा देश चालवतात मात्र म्हातारे. या तरुणांना दिली गेली फक्त वचनं. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दडपशाही करणाऱ्या सत्तेला तरुण शेवटी कंटाळले. आर्थिक समानतेची खाई त्यांनी नाकारली आणि शेवटी तेच तारुण्य रस्त्यावर उतरलं. या तरुणांकडे गमावण्यासारखं काहीच नाही. ते भावनाच्या आवेगातही रस्त्यावर उतरू शकतात आणि आपल्या हक्कांसाठीही. तरुणांना कुणी गृहीत धरू नये हेच शेजारी देशातलं वास्तव सांगतं. म्हणतात ना, पुढच्याच ठेच मागचा शहाणा.